अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींची प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. रथसप्तमी 25 जानेवारी रोजी आहे रथसप्तमी. रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवासाठी समर्पित आहे. म्हणजेच या दिवशी सूर्यदेवांचा जन्मदिवस आहे. यांचा जन्म झाला होता. देवी आदिती आणि कश्यप यांच्या पोटी सूर्यदेवांचा जन्म झाला होता आणि हा दिवस रथसप्तमीचा दिवस हा सूर्यदेवांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सूर्यदेवतेची उपासना करण्याचा हा दिवस आहे. रथसप्तमी बघा, एक प्रकारे मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत आपलं कोणाकोणाचं बघा आता मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन राहिलं असेल, वसा घ्यायचं राहिलं असेल, हळदी कुंकू राहिलं असेल, बोरनाण राहिलं असेल, तर तुम्ही रथसप्तमीपर्यंत, रथसप्तमी हा शेवटचा दिवस असणार आहे. म्हणजेच हळदी कुंकू, वाण, दान, त्याच पद्धतीने तुमचं बोरनाण असेल, तुमचं सुगड पूजन असेल, हा दिवस करण्यात असेल. ज्यांचं सुगड पूजन राहिलेलं आहे त्यांना रथसप्तमीच्या दिवशी त्यांनी करायचं आहे. सुरुवातीला सांगितलेलं आहे तुम्हाला. बघा, त्याच पद्धतीने पौराणिक कथेनुसार असं म्हटलं जातं की ज्यावेळी सूर्यदेवता हे उभं राहून साधना करत होते आणि त्यांच्या गतीवरती त्यांचं नियंत्रण त्यांना राहत नव्हतं आणि त्यांचे पाय देखील दुखू लागले होते, त्यावेळेस त्यांनी देवांना प्रश्न केला आणि देवांना सांगितले बसण्याची व्यवस्था करा आणि बसण्याची व्यवस्था जरी केली तर माझ्या गतीवर नियंत्रण कोण ठेवेल असा देखील प्रश्न केला होता. त्यावेळेस देवांनी त्यांना 7 घोडे आणि हिऱ्यांचा रथ असा 7 घोड्यांसकट त्यांना दिला होता आणि त्यांच्या बसण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे त्यांच्या गतीवरती नियंत्रण आलं होतं आणि त्यावेळेस सूर्यदेव उत्तरेकडे त्यांचं पलायन करत होते. म्हणजेच उत्तर दिशेला ते जात होते. म्हणजेच रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवता उत्तरेकडे जात असतात. या दिवशी आपल्याला सूर्यदेवाची उपासना आराधना करायची असते. सूर्यदेवाची उपासना आराधना आपण दररोज करतो असं नाही. आपल्याकडून दररोज त्यांची उपासना आराधना होते असं नाही आहे. सूर्यदेवता असे एकमेव देव आहे, त्यांना आपण पाहू शकतो, डोळ्यांनी बघू शकतो आणि त्यांचं रोज आपण दर्शन घेऊ शकतो. असे एकमेव देवता म्हणजे सूर्यदेवता आहेत, बरोबर. तर आपल्याला रोज बघा, आपण आपल्या एखाद्या विशिष्ट कार्यासाठी देखील सूर्यदेवताची उपासना आराधना करू शकतो. जर मुलांना अभ्यासात प्रगती हवी असेल तर 40 दिवसांसाठी तुम्ही सूर्यदेवताची मुलांकडून उपासना करून घेऊ शकता. म्हणजे 40 दिवस त्यांना अर्घ्य द्यायचं असतं. तर सुरुवात आपल्याला काय करायची आहे रथसप्तमीची? सकाळी लवकर उठून तुम्हाला सूर्याला 8 साडेआठ पर्यंत, जास्तीत जास्त 8-8, ज्यावेळेस कोवळं ऊन पडतं, सूर्योदय होतो, अशा वेळेस सकाळी आपल्याला सूर्यदेवताला अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य देताना तांब्याचं घ्यायचं आहे. शक्यतो तांब्या घ्यायचा, त्याच्यात पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये हळदी कुंकू, एक फूल तुम्हाला टाकायचं आहे आणि पांढरे ते असेल तर पांढरे ते टाका, नाही तर हळदी कुंकू आणि तुम्हाला एक फूल टाकायचं आहे आणि ते पाणी तुम्हाला सूर्यदेवताला अर्घ्य अर्पण करायचं आहे. आणि अर्घ्य अर्पण करताना व्यवस्थित तुमच्या बरोबर छातीच्या बरोबर थोडे तुमचे दोन्ही हात येतील अशा पद्धतीने सूर्यदेवताला अर्घ्य द्यायचं आहे. व्यवस्थित असे हात वरती करून, बरोबर. आणि अर्घ्य देताना ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. ओम घृणी सूर्याय नमः 11 वेळा बोलायचं आहे. ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि सूर्यदेवताला अर्घ्य अर्पण करायचं आहे. नंतर तुम्हाला बघा, या दिवशी सूर्यदेवताला रथामध्ये बसवलं जातं आणि रथाची पूजा केली जाते. म्हणजेच रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला दरवाजाच्या बाहेर छोटीशी रांगोळी आपल्याला काढायची आहे. रांगोळी काढल्यानंतर बघा, रथाची रांगोळी काढायची आहे किंवा रथाचे त्या रथसप्तमीचे आपल्याला ते छाप देखील मिळतात. ते तुमच्याकडे असतील तर ते तुम्ही घ्या, नाही तर तुम्ही स्वतःच्या हाताने छोटासा रथ दाखवला, त्याच्यावरती हळदी कुंकू टाकायचं, फुलांनी पूजा करायची आहे आणि तुम्हाला रथसप्तमीच्या दिवशी आपल्या सूर्यदेवताची पूजा करायची आहे. जर तुमच्या घरामध्ये तुमचा तांब्याचा सूर्य असेल तर त्याची देखील तुम्हाला व्यवस्थित स्वच्छ करायचं आहे आणि त्या सूर्यदेवताची, आपल्याला तांब्याच्या सूर्यदेवताची देखील आपल्याला पूजा करायची आहे. बघा, सूर्यदेवताची आपण पूजा उपासना करतो कारण आपल्या जीवनामध्ये काहीतरी चांगल्या घटना घडाव्यात, त्याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये कुठेतरी यश कीर्ती संपादन व्हावे यासाठी आपण सूर्यदेवताची उपासना आराधना करत असतो. आणि सूर्यदेवता असे एकमेव देवता आहे, ते लोक आपल्याला पावतात देखील आणि आपली मनोकामनीत इच्छा पूर्ण होण्यास मदत देखील होत असते. या दिवशी आवर्जून दूध उतू घालवायचं असतं. आता दूध कसं उतू घालवायचं तर बघा, तुम्हाला आता संक्रांतीच्या वेळेस आपण सुगड पुजलेली होती, ते बोळकं होतं, ते छोटंसं एक बोळकं घ्यायचं आहे. तुम्हाला बघा, एक तवा घ्या, तव्यावरती तुम्हाला गौऱ्या म्हणजेच शेणकुटाच्या ज्या गौऱ्या आहेत त्या गौऱ्या पेटवा किंवा समिधा पेटवा आणि त्याच्यावरती तुम्हाला ते बोळकं ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दूध, नंतर त्याच्यात पांढरे तीळ आणि साखर एवढ्या वस्तू टाकायच्या आहेत आणि तुम्हाला तुमच्या गॅसवरती देखील तुम्ही उतू घालत चालेल. कारण असा प्रश्न करतात की आम्ही गॅसवरती उतू घालत चालेल का? काही हरकत नाही, घालत चालेल. पण तुम्ही जिथे रथसप्तमीची म्हणजे रथाची रांगोळी काढून पूजा वगैरे केलेली आहे, जर तिथे जरी उतू घालवलं, तुमच्या छतावरती जरी उतू घालवलं तरी देखील चालणार आहे. दूध अशा पद्धतीने उतू घालवायचं, ते उत्तरेकडे उतू जाईल. उत्तरेकडे असं म्हटलं जातं की उत्तरेकडे उतू गेल्यामुळे आपली उत्तरोत्तर
प्रगती होत असते. त्यामुळे लोटकं ठेवताना थोडंसं असं तिरकं उत्तरेच्या साईडला असे झुकवून ठेवा, म्हणजेच ते उत्तरेकडे त्याचे जे काही उकळल्यानंतर दूध उतू जातं ते उत्तरेकडे दूध उतू जाणार आहे. अशा पद्धतीने दूध उतू घालवायचं आहे, कारण अंधारातून प्रकाशाकडे नेणारा उजेड तो म्हणजे सूर्यदेवतांचा आहे. विचार करा, एक दिवस जरी प्रकाशच पडला नाही पृथ्वीवरती, या पृथ्वी तलावरती प्रकाशच पडला नाही, सूर्योदयच झाला नाही, तर काय होईल? सगळ्यांच्या जीवनामध्ये अंधार पसरेल, अंधकारमध्ये सगळ्यांचं जीवन जाईल. असा तुम्ही एक दिवस म्हणजे जस्ट इमॅजिन जर केलं तर तुम्ही, तरी देखील तुम्हाला फरक जाणवेल की सूर्यदेवताचं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये किती आहे. म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा जो प्रकाश आहे तो म्हणजेच आपल्या सूर्यदेवतांचा आहे. त्यामुळे उत्तरोत्तर प्रगती करून घ्यायची असेल आणि असं म्हटलं जातं की ज्यावेळेस दूध उत्तरेकडे उतू जातं त्यावेळेस आपली उत्तरोत्तर प्रगती होत जाते. त्यामुळे तुम्हाला हे आवर्जून करायचं आहे. रथसप्तमीच्या दिवशी दूध उतू आवर्जून जाऊ द्यायचं आहे. त्याच पद्धतीने बघा, आपल्याला दूध उत्तरेकडे जाऊ द्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये जे राहिलेलं दूध आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी साखर आणि थोडेसे तांदूळ टाकून त्याची खीर बनवायची आहे. आता लोटकं छोटं असल्यामुळे त्याच्यामध्ये खीर करता येणार नाही, तर त्याच्यातलं दूध काढून घ्या. नंतर तुम्ही सेपरेट एका छोट्याशा पातेल्यामध्ये थोडीशी खीर करायची आणि प्रसाद रूपी सगळ्यांनी ते ग्रहण करायचे आहे. अशा पद्धतीने दूध उतू जाऊ द्यायचं आहे. राहिलेल्या दुधामध्ये थोडीशी खीर करायची आहे आणि ती सगळ्यांनी प्रसाद रूप म्हणून खाऊन टाकायची आहे. कळलं? अशा पद्धतीने आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी या गोष्टी करायच्या आहेत. प्रत्येकाने करा, कारण या दिवसाचं महत्त्व अतिशय सुंदर आहे आणि यामुळे आपल्या जीवनामध्ये कुठेतरी आपल्या अंधारलेल्या जीवनामध्ये कुठेतरी प्रकाशाची वाट सापडणं, म्हणजे एक छोटीशी प्रकाशाची किरण देखील आपल्या आयुष्यामध्ये आली तरी देखील खूप मोठा फरक पडत असतो आपल्या आयुष्यामध्ये. त्यामुळे नक्कीच तुम्ही एकदा करून पहा. जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही देखील समजणार नाही. चुका कोणत्या टाळायच्या? चुका टाळताना बघा, एक तर अर्घ्य देताना सकाळी तुम्ही ज्यावेळेस बघा 8 ते 8:30 पर्यंत जास्तीत जास्त अर्घ्य द्यायचा आहे. कारण नंतर उन्हाचा ताव जरा थोडासा प्रखर होतो आणि प्रखर उन्हामध्ये कधीही सूर्यदेवताला अर्घ्य द्यायचं नाही. त्याचे दोष आपल्याला लागत असतात. त्यामुळे ज्यावेळेस सूर्योदय होतो त्यावेळेस कोवळं ऊन ज्यावेळेस सकाळी असतं त्यावेळेसच तुम्हाला सूर्यदेवताला अर्घ्य द्यायचं आहे. एवढी एक गोष्ट तुम्हाला करायची आहे. आता नंतर तुम्ही दूध उतू कधी घालवायचं? ज्यावेळेस तुम्ही बाहेर सूर्यदेवताची पूजा वगैरे करता त्यावेळेसच तुम्हाला दूध उतू घालवायचं आहे आणि ते उत्तरेकडेच जाईल अशा पद्धतीने ते दूध उतू घालवायचं आहे. जर तुम्हाला या दिवशी वाणाला आणि दानाला अतिशय महत्त्व आहे, त्यामुळे या दिवशी सप्तधान्याची देखील पूजा केली जाते. जर तुम्ही सप्तधान्याची पूजा केली तर ते सप्तधान्य जर तुम्ही दान केले तर त्याचं विशेष असं फळ तुम्हाला मिळत असतं. नाही शक्य आम्हाला सप्तधान्य दान करणं, तर ते कोणतंही एक धान्य जर तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार दान केलं तरी देखील चालणार आहे. कारण वाणाला आणि दानाला अतिशय महत्त्व आहे. तुमचं हळदी कुंकू राहिलं असेल तर तुम्ही या दिवशी करू शकता. तुमचं सुगड पूजन राहिलं असेल तर तुम्ही ते देखील या दिवशी करू शकता. बोरनान राहिलं असेल तरी देखील तुम्ही या दिवशी करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला रथसप्तमी हा दिवस साजरा करायचा. या दिवशी कोणाशी कटू बोलायचं नाही, कोणाशी उग्र भाषेत बोलायचं नाहीये. अशा पद्धतीने आपल्याला रथसप्तमी हा दिवस साजरा करायचा आहे. अजून देखील तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.